सध्या पावसाला सुरुवात झाली असून अनेक डेंग्यू मलेरिया सारखे अनेक साथीचे आजार डोकंवर काढतायत। त्यामुळे ठाणे महापालिका आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आले। झोपडपट्टी भागात ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या टीमकडून औषध फवारणी, डोर टू डोर जात आजारी नागरिकांची तपासणी, पिण्याच्या पाण्याची टेस्ट करणं तसंच साथीच्या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी जनजागृती करण्यात येते। ठाण्यातील उधळसर आरोग्य केंद्राच्या परिसरातील राबोडी विभागात मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रसाद पाटील यांनी पाहणी केली। यावेळेला डॉक्टरांनी जनजागृती करत साथीच्या आजारापासून वाचण्यासाठी कशी काळजी घ्यावी तसंच स्वच्छता राखण्याचं आवाहन केले। सध्या परिस्थितीमध्ये ना पावसाळा थोडासा लवकर सुरू झाला, मध्येच त्याचा गॅप झाला, मध्येच पावसाळा थांबला। ह्या परिस्थितीमध्ये ना थोडंसं पाणी जागोजागी साठायचं प्रमाण वाढतं आणि मग अशा साठलेल्या जागेंमध्ये जे पाणी जमलेलं असतं त्याच्यामधून मग डासांची उत्पत्ती वाढते आणि मग डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार पसरत असतात। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने मागच्या 15 ते 20 दिवसापूर्वीपासूनच ही मोहीम राबवायला सुरुवात केलेली आहे की अशा प्रत्येक गल्लींमध्ये किंवा अशा प्रत्येक जागेंमध्ये जिकडे काही अशी डासांची उत्पत्ती होऊ शकते ते सगळे स्पॉट नष्ट करणं। जिकडे आता ह्या ठिकाणांमध्ये दुपारी 1:30 वाजता पाणी येतं, सो बरेच जण ड्रममध्ये पाणी साठवून ठेवतात। मग अशा साठवलेल्या पाण्याचं पण इन्स्पेक्शन करणं, त्याच्यामध्ये जर कुठे डासांच्या अळ्या असतील तर त्या नष्ट करणं, लोकांना त्याबद्दल मार्गदर्शन करण्याची कामं आपण आशा वर्कर आहेत, ANM, GNM आहेत यांच्यामार्फत करत असतो। तोच कार्यक्रम आपण आज उथळसर आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या ह्या विभागामध्ये करत आहोत आणि असाच कार्यक्रम आपण फायलेरिया विभाग तसेच प्रत्येक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारा जो काही त्यांचा एरिया आहे त्याच्यामध्ये राबवतो आहे। आणि नागरिकांना एक असं आव्हान करण्यात येत आहे ठाणे महानगरपालिकेतर्फे की हे आमचे जे सर्व कार्यकर्ते आहेत, जे आमचे कर्मचारी आहेत, आमच्या आशा वर्कर आहेत, ANM आहे, GNM आहेत, फायलेरियाचे फील्ड वर्कर आहेत, सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत, ही जणं खूप मेहनतीने एरियामध्ये येऊन काम करत असतात, सर्वे करत असतात। तर त्यांना मदत करा। कोणताही तापाचा रुग्ण आपल्या घरात असेल, आजूबाजूच्यांकडे असेल तर ठाणे महानगरपालिकेतर्फे मोफत ब्लड टेस्टिंग करण्यात येते, डेंग्यू मलेरियाची टेस्टिंगसुद्धा मोफत करण्यात येते। त्याचा जर ज्यांना गरज आहे त्यांनी त्या टेस्टिंग करून घ्या आणि सगळ्या प्रकारचे औषधोपचार ठाणे महानगरपालिकेच्या म्हणजे डेंग्यू असतील, मलेरिया असेल किंवा इन्फ्लुएन्झा असेल, व्हायरल फीवर असतील, ह्या सगळ्याचे उपचारसुद्धा आपल्याकडे ठाणे महानगरपालिकेच्या प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये मोफत उपलब्ध आहेत। जर त्याच्यानंतरही जर बरं वाटत नसेल तर आपल्याकडे ठाणे महानगरपालिकेचं 500 बेडेडचं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय पण उपलब्ध आहे। सो तिकडेसुद्धा आपल्याला सर्व उपचार मोफत उपलब्ध आहेत। सो नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे, पाणी साठू देणार नाही किंवा पाणी साठलेलं असेल तर असे ब्रीडिंग स्पॉट्स जर असतील तर ते नष्ट करायचे आहेत। आणि ठाणे महानगरपालिकेला आरोग्य विभागाला मुख्यतः सहकार्य करा। कुठल्याही प्रकारचा आजाराशी संबंधित काहीही माहिती असेल तर जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा, आपल्याला सर्व ती माहिती त्याबद्दल देण्यात येईल।